वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपल्या जाहीर भाषणातून स्तुती करत टोला मारला। मोदी खोटं बोलत नसून 15 लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये देतील याविषयी ते खरंच बोलले असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। परदेशात गेलेला काळा पैसा भारतात परत आणून भारतीय कुटुंबांच्या खात्यामध्ये 15 लाख येऊ शकतात असंही आंबेडकर म्हणाले। मात्र हे सर्व करण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांमध्ये हिम्मतच नसल्याची टीका आंबेडकर यांनी केली। ते अकोला इथं बोलत होते। त्यांनी काय म्हटलं की 15 लाख देतो, हे अजिबात खोटं नाही। हे वाक्य त्यांचं अजिबात खोटं नाही। का या देशातला पैसा आपण बेफिकीर असल्यामुळे बाहेर जो गेलेला आहे, तो बाहेर गेलेला पैसा आणायचा आहे। तो आणल्यानंतर सरसमान वाटायचा झाला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये, म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या खात्यामध्ये 15 लाख येतील एवढा तो निधी आहे। म्हणून नरेंद्र मोदी खोटं बोललेले नाही। विश्वास देत असलो, टीका करत असलो तरी या बाबतीत नरेंद्र मोदी खरं बोलले, मी एवढं म्हणेन। फक्त मी काय म्हणतोय की त्यांच्याकडे ताकद नाही, हिम्मत नाही की ते पैसे त्या राष्ट्राकडून मागायचे, घ्यायचे आणि लोकांच्या खात्यामध्ये टाकायचे।